राज्य के श्रद्धास्थान छत्रपति शिवाजी महाराज के बारे में बेबुनियाद बयान देकर समाज में सांप्रदायिक कलह पैदा करने वाले प्रशांत कोराटकर और राहुल सोलापुरकर के खिलाफ महाराष्ट्र राजद्रोह का मामला दर्ज करने के संबंध में सकल हिंदू समाज कराड तालुका द्वारा निवेदन तहसील कार्यालय और शहर पुलिस स्टेशन में दिया गया। हिंदू समाज कराड तालुका याच्या वतीने आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो। तर आमची एक मागणी राहील सकल हिंदू समाजाच्या वतीने की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, इतर सर्वच महापुरुषांनी जे कार्य केलंय ते कुठलं कार्य करताना एखादा धर्म बघून किंवा जात बघून केलेलं नाही। ते करताना जे समाजासाठी यांनी योगदान दिले त्या महापुरुषांनी आणि ह्या महापुरुषांच्या वरती वारंवार आता पाहतोय की सोशल मीडियाच्या म्हणजे वतीनं सोशल मीडियामध्ये याचं बाकी इतर ठिकाणी की त्यांचा वारंवार त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल काही इतर बोललं जातं, इतिहासाच्या छेडछाडबद्दल बोललं जातं आणि त्यांचा वारंवार अपमानजनक आणि संतापजनक अशी वक्तव्य केली जातात। तर महाराष्ट्र सरकारला या आम्ही सगळ्यांच्या वतीनं आज एक निवेदन देणार आहे की या महापुरुषांच्या बाबतीत जो कोणी विधान करत असेल, वक्तव्य करत असेल, त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी कठोर असा कायदा या ठिकाणी तयार केला पाहिजे, जेणेकरून हे असे जे नराधम आहेत त्यांचे जे असे वाचाळवीर आहेत हे असे जे बोलत आहेत हे कुठेतरी जाऊन मागं पुढे थांबलं पाहिजे। आणि पुन्हा एकदा सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो। हे प्रशांत कोराटकर या नराधमानं शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराज, जिजामाता या सगळ्यांच्या बद्दल जे काही अपमानजनक वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून व देशभरात कुणीही राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल असं वक्तव्य केलं भविष्यात तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी हे प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। मग छावा चित्रपट आल्यानंतर हे सगळे विषय बाहेर यायला लागले। औरंगजेब ही मानसिकता मुळात बाजूला राहिली आणि नको त्या दिशेला समाजाचं लक्ष वेधण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। तर देश म्हणून, धर्म म्हणून हिंदू समाज एकत्र येत असेल आणि त्याची दिशाभूल करून राष्ट्रपुरुषांचा जर अपमान केला जात असेल तर अशा कुणाची गय न करता प्रशासनाने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी हे आम्ही कराड तालुक्याच्या वतीने सर्व निवेदन देतो। प्रशांत कोराटकर नावाच्या एका सडक्या मेंदूच्या विकृत प्रवृत्तीनं छत्रपती शिवरायांच्यावर अतिशय खालच्या आणि हीन दर्जाचं वक्तव्य संतापजनक असं केलेलं आहे आणि या प्रवृत्ती जाग्यावर अक्षरशः खऱ्या अर्थानं ठेचणं गरजेचं असताना दुर्दैवानं या असल्या प्रवृत्तींना आपण बघतोय की संरक्षण दिलं जात आहे। याच्या अगोदरही कित्येक वर्ष आमदार असतील, खासदार असतील, कुठल्या संघटनेचे कोण लोक असतील किंवा अगदी त्याच्या संविधानात्मक पदावर राज्यपाल मंत्री पदं भूषवणारे असलेली लोकसुद्धा छत्रपतींच्यावर हे असले अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य करतायत। याचं हे परवाचं कोराटकरचं विधान आपले इंद्रजित सावंत इतिहास संशोधक यांनी आता जो वाद निर्माण या छावा चित्रपटावरून झाला आहे की संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं हे इतिहास संशोधनात अनेक इतिहासकारांनी वेगवेगळी मतं मांडल्याची तो भाग बाजूला आपण ठेवूया। मात्र याचाच एक भाग म्हणून इंद्रजित सावंत आणि एक फ्रान्स टापोन व्यापारी त्याचं एक डायरी आहे, त्या डायरीच्या आधारावर त्यांनी आमच्या कुणीतरी लोकांनी पकडून दिलं महाराजांना असं एक विधान केलं। यावर या प्रशांत कोराटकरनं अतिशय खालच्या दर्जाची या इंद्रजित सावंतांना मध्यरात्रीचा भर 12 वाजता फोन करून अतिशय खालच्या दर्जाची विधानं महाराजांच्याबद्दल आणि संपूर्ण आपल्या छत्रपती परिवाराबद्दल, मासाहेब जिजाऊंच्याबद्दल केली हे आपण सर्वांनी हे अतिशय संतापजनक आहे। तुम्हाला एक वक्तव्य तुम्हाला थोडक्यात सांगतो। सडक्या डोक्याच्या सडक्या मेंदूचा प्रशांत कोराटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेले आहेत, ज्या विधानामुळं संपूर्ण समाज जीवन दवळून निघालेलं आहे, वातावरण गढूळ झालेलं आहे। ज्या छत्रपती शिवरायांनी सर्व धर्मीय, सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन ते राष्ट्र उभारणी केली, त्या छत्रपतींच्या विषयावर यासारख्या अपप्रवृत्ती, विकृत मनोवृत्तीची लोक विधानं करून, प्रसिद्धीपायी विधानं करून हे समाज जीवन अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत व या युगपुरुषांच्या प्रतिमेला
तडा घालवण्याचं काम या विकृतींच्या माध्यमातून होतं आहे. या विकृती जागेवरच ठेचण्यासाठी व इथून पुढे अशा प्रकार न घडण्यासाठी शासनानंही कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. त्या संदर्भातले कायदे कडक करून या घटना घडू नयेत यासाठी शासनानं कायदे करावे व प्रशासनानं त्याची कडक अंमलबजावणी करावी व इथून पुढे हे प्रकार घडू देऊ नयेत. नाहीतर समाजमन प्रक्षुब्ध होऊन यापुढं अनुचित घटना घडून अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त आमच्यासारख्या युवकांना पुढे येऊन करावं लागेल. ही प्रवृत्ती दिसेल तिथं रस्त्यावर ठेचून मारण्यात येईल हे या ठिकाणी प्रशासनाला आमची सांगणं आहे आणि विनंती आहे की इथून पुढे असे प्रकार घडू नयेत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. प्रशांत कोराटकरांचा राहुल सोलापूरकरांचा यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा पोलीस प्रोटेक्शन आणि चांगल्या माणसांना आज अटक करायला लागली. याच्या निषेधार्थ आज आम्ही सगळे जमलो. याचं एक निवेदन तुम्हाला द्यायचं आहे. फक्त आमची एक तुम्हाला विनंती आहे की हे निवेदन तुमच्याजवळ न ठेवता याचा पाठपुरावा मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील राज्याचे Ugh.